असं शोधलं ना काठीन तेव्हा माहीत पडलं, नाही तर गवतामध्ये आम्हाला बरोबर मीठ आम्हाला काय येत नाही हो अजून. बघा 2 मग पाणी दिलं नवऱ्याने माझ्या, ते पण बोलतात वर आभाळ बघा. आपले ना औषध फवारणी चालू आहे, सुरुवात केली 2 दिवस झाले. काल तर छान असं ऊन पडलेलं, त्याच्यामुळे हा भाग झाला औषध मारून. हे इकडंच मारलंय ना सगळं औषध, हा पूर्ण भाग झालेला आहे. फक्त झाडांच्या मधनं आपल्याला फक्त रान काढावं लागणार. पाऊस फक्त जरा कमी झाला ना मग काय सही कामं होतील असं आहे. आणि नेट बघा ही बांधलेली, तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं ना बुलबुल पक्षी येऊन सगळे फुलं खातात म्हणून, तर ही अशी नेट आहे ना गोल बांधून टाकले ह्या दोघांनी. आता इथे काय शोधतायत? चिबूड. हां, इथे ना चिबूडची वेल आहे, त्याच्यामुळे हे ना आम्ही साफ नाही केलेलं आहे. आणि वेल ती इतकी छान झाली ना, चिबूड पण धरलाय ना इथे. चिबूड धरलेला आहे. हां, चिबूड सापडला बघा. इथे आपला खताचा खड्डा आहे, म्हणजे खड्डा होता तिथे, आता बघा खड्डा दिसतोय का, त्यातच ते बी ना रुजलं होतं. आणि खताचा असल्यामुळे ती वेल पण खूप छान झालेली ना. धरलाय काय? अच्छा, अरे देवा. हां, साली पण निघायला लागला बघ. तो गवतात जाऊन कोणी त्याला टच पण नाही केलाय. हां हा बघा पिकून हे झाला, तेव्हा ते शोधतात कुणालचे बाबा. मला वाटतं 2 दिवस झाले वाटतं पिकून, फाटला तो. आणि हा बघा इथे पण एक चिबूड आहे, तुम्हाला दाखवते. हा बघा, हे असं शोधलं ना काठीन तेव्हा माहीत पडलं, नाही तर गवतामध्ये आम्हाला माहीत पण नाही वेल धरलंय म्हणून. आता बघतोय ना, हा साईडचा ना गवत काढून टाकूया, ऐकलं का? काय नाही ना, मग हा साफ करून टाकूया, हा निघेल लगेच. तर हा बघा चिबूड आहे ना चिरून घेतला, आणि अजिबात तो चिबूड खराब नाही आहे. मी सगळा व्यवस्थित चेक करून घेतलेला आहे. छान आहे चिबूड. आणि रस बघा कधी निघाला आहे, म्हणजे ज्या बिया वगैरे होत्या ना त्या सगळ्या चुरून चुरून घ्यायच्या, म्हणजे तो रस वगैरे असतो ना तो छान प्रकारे की नाही निघून येतो. मग आता मी याच्यामध्ये टाकते थोडासा चाट मसाला. काही जण दही टाकून पण खातात ना, चाट मसाला वगैरे घालून पण बघा एकदम मस्त लागतो. साखर घालते थोडीशी म्हणजे एक समजा ना 4-5 चमचे साखर घालायची, कारण हे पचपचीच असतं ना हे फळ, अजिबात त्याला हे चवत नसते, अजिबात गोड नसतं हे. आणि त्यात थोडंसं मीठ, चिमूटभर मीठ, थोडंसं साधं, आणि चांगलं असं मिक्स करून आहे ना आता हे फ्रीजमध्ये मी ठेवून देणार, आणि नंतरला मग आरामात खायचं. आता बाहेर की नाही पाऊस पण पडायला सुरुवात झालेली आहे. आज बाहेर बागेतलं काम होईल असं वाटत नाही आहे, कारण चांगला पाऊस पडतोय आता. एवढं छान असं मिक्स झालं आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, साखर मेल्ट होते, आणि मग हे जे फळ आहे ना म्हणजे रस चांगला सुटून येतो मग साखर मेल्ट झाल्यामुळे, आणि मग चवीला ना खूप भारी लागतं. आमच्या घरामध्ये मला चिबूड की नाही खूप आवडतो, त्याच्यामुळे मी खाते आवडीने. ह्याचं ज्यूस पण छान बनतं, पण ज्यूससाठी कसं जरा 1-2 चिबूड तरी पाहिजेत, तरच ते ज्यूस आहे ना व्यवस्थित म्हणजे भरपूर असं तयार होतं. काय करू नको, लाईट तर नाही, काय करणार, फक्त पाणी भरून ठेव, ते टप आणि बालदी भरून ठेव. मी आली शेरूला आंघोळ घालून घेऊया ना, जरा आधी सुकवते. आत्ता ऊन आलं, ते सकाळपासून पाऊस पडत होता ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार, आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर कालच्या व्हिडिओनंतर लगेच या दुसऱ्या व्हिडिओला की नाही सुरुवात केलेली आहे. लाईट गेले हो आमच्याकडे, सोमवारचा दिवस आहे ना, आणि आता चादरी धुतल्या सुकवल्या. आता मी चालले पाठीमागे शेरूला की नाही आंघोळ घालते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं शेरूची तब्येत ठीक नाही आहे, आता आहे व्यवस्थित, पण म्हटलं जरा आंघोळ घातलं त्याला फ्रेश वाटेल. डॉक्टरांना फोन केला होता, पण डॉक्टर काय फोन उचलत नाही आहेत. त्याच्यामुळे बोलतात ना प्रथम उपचार जे काय आहेत ना ते करायला आता सुरुवात केली आहे. शेरू कुठे जायचं नाही, बस. वाघ्या आहे कुठे घरामध्ये? नाही कुठे गेलाय?
कसं त्याला आवाज आला बघ, तो धावला बघ. नाही जायचं कुठे, वाघ्या ना. हा ए वाघ्या चल घरात. तो बघा त्याला खेळायचं आता, उधळायचंय. ए शेरू चल, त्याला जरा आंघोळ घालतोय आम्ही. त्याला ना साधारण तापाने वाटतोय आम्हाला. औषध दिलं सकाळी, कुणाला भरलं पण टप. आणि तिकडे पाणी पण चालू केलंय. हा भरून ठेव, ती शेरूला आंघोळ घालूया ना. पाणी वाहवलं बघ. हां हां शेरू ये, शेरू. वाघ्या फटका देणार एक. बघा त्याला ना जायचं उधळायला वाघ्याला. बघा हा धावतोय बघा. पण शेरूला काही खेळायचं नाही, त्याची तब्येत ठीक नाही ना त्याच्यामुळे. बघ सारखा का जातोय बघ रानात. बघ शेरू नाही जायचं, आपण इकडे ये तू. तर ह्याला पहिला घेऊन येऊ दे मला. त्याला ना जरा पुसून काढते गार पाण्याने, म्हणजे अंगात काय ताप बी पाहिजे ना तर सगळं निघून जाईल ना म्हणून. चल बेटा ये, चला बेटा, चला 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 चल ये घरात. चल चल चल. नाही जायचं बाहेर, आपली तब्येत बरी नाही ना, बाहेर नाही जायचं. मला हे असे शांत शांत दिसले ना दोघं जण की मला चिंता वाटते. मग म्हणून म्हटलं जरा याला पुसून बिसून घेऊया, प्राथमिक उपचार करूया, मग आपल्याला चिंता नाही. चल ये बेटा चला. तर ह्याला मी घेऊन चालूया घरी. सकाळपासून भरपूर असा पाऊस आहे ना पडून गेला. आणि आत्ता बघा हे ऊन आहे ना आलेलं आहे, त्याच्यामुळे त्या धुतलेल्या चादरी आहेत ना त्या बघा आता बाहेर घातल्या सुकत. कुणाल जेव्हा बसलेत गाडीमध्ये त्यांना म्हटलं जरा लक्ष ठेवा. असं सगळं आहे. खूप पाऊस पडला आहे आज सकाळपासून. चिपचिप चिपचिप सगळं पावसातनं चालायला पण कंटाळा येतो. ये ये तो बघा हा बारका बघा उधळतोय बघा. हा लय लभाड आहे हा आपला वाघ्या. ह्याला पहिला बांधून ठेव, ह्याला बांधून ठेवा, ह्याला बांधून ठेव कुणाल बारक्याला. ह्याला पकड, ह्याला घे, ह्याला उचलून घे, उचलून घे त्याला, उचलून घे शेरूला. कुणाला घेतो उचलून. ते रोजचं आहे ते, शेरूला उचलून घ्यायचं, वाघ्याला उचलून घ्यायचं. आज कुणालची पण सुट्टी, आपली लाईट नाही ना त्याच्यामुळे त्याला पण सुट्टी. चला घे त्याला पटकन जरा धुवून काढूया. तो आला तो कोल्हा आला, त्याला पकड. साखळी पण तिथं पुढे आहे, त्याला बांधून ठेव. आहे साखळी, घे ना जरा. वाघ्या खेळू दे काय. हवा चिखलात लोळून आला बघ, पाय बिसे घाण केलेत. हे बघा त्याला ना जरा धुवून काढली. आता डॉक्टर काय फोन उचलत नाहीत, ते करतील समोरून फोन, कुठेतरी बिझी असतील म्हणून. तोपर्यंत म्हटलं आपण घरचे उपचार तरी करूया ना. मग जरा पाण्याने जरा 2-4 मग पाणी टाकलं, जरा भिजवून घेतलं. बसा तिथे, मग थोड्या वेळाने त्याला परत औषध द्यायचं. औषध सकाळी दिलंय. काय रे जंगली आला उड्या मारत मारत. हे बघा चादर पूर्ण घाण करून टाकलं. आता सकाळी ही मी चादराने चेंज केले. हे बघा हे असं असतं ह्यांचं. हा पाय बघा गुंडू. ही बघा लाईट आली आमच्याकडे. मला वाटलं आता काय संध्याकाळशिवाय लाईट येणार नाही, पण लाईट बघा आलेली आहे. 1 मिनिट जरा फोन व्यवस्थित पकडू दे. पटापट मी आता किचन वगैरे आवरून घेतलं. हे बघा सगळं ओटा वगैरे क्लीन करून झाले. बाहेर अर्धवट राहिलेले कपडे धुवायचे ते आता मशीन चालू केले. आणि आता चालले मी बाथरूम धुवायला. आंघोळीचं बाथरूम आहे ना ते धुवून घेते. म्हणजे समजा ना 1-2 दिवसांनी मी धुते आंघोळीचं बाथरूम. 2 ते 3 दिवसांनी. बादल्या वगैरे सगळं घासायचं आहे. सगळं आता आतमध्ये नेऊन की नाही ठेवलं आहे. तो बघा तिकडे आता मशीन चालू केलेली आहे. असा कामाचा राडा बघा असतो दिवसभर. आता ब्लॉगिंगला सुरुवात उशिरा केली ना. आणि आता म्हटलं हे बाथरूम जरा धुवून घेते. ह्या बादल्यावरही ना घासायचे आहेत. हे बघा 2-3 दिवसांनी हे सगळं धुवून घेते ना, त्याच्यामुळे बाथरूम वगैरे बघा एवढं काही घाण होत नाही, आपलं स्वच्छ राहतं. त्याच्यामुळे वेळच्या वेळी मी करते माझं घरातलं काम. जसं बाहेरचं तसं घरातलं पण. ऐकलं का कुणालच्या बाबांना मंडप घालत होते. माझं बघा घरात काम चालू होतं. त्यांनी इथे मंडप घालून घेतला. त्यांना म्हणाले होते मी येते म्हणून, पण त्यांचं झालंय पूर्ण. हा हा झावळा टाकायचे ना पाय तर. हा इथे पण नेट घालायचे ना, पण त्या काकड्यांच्या राहतील काय. नाही तर परत ते पक्षी सगळं खाऊन टाकतील. हा
वाट लावतो. हां तेच तर, फुलं खातात ना. काय बघू दे इकडे, तो लहान आहे, ह्या अर्ध्यापर्यंत जाईल. ह्या वेलीवर यायला पाहिजे. ह्या एका ताईंनी कमेंट केलेली की मंडप तुम्ही घालता ना ते दाखवा म्हणून. आम्हाला काय येत नाही हो अजून, घातला एवढा चांगला. आम्हीच शिकतोय हे बघा. अजून काय पाहिजे, कसा पाहिजे? नाही नाही, पण एकदम परफेक्ट आपल्याला जमत नाही ना, वेडवाकडा आपण करतो ना. झालाय, परफेक्टच झाला. हां आम्हाला कसं जसं वेडवाकडं जसं जमतं तसं आम्ही करतो आमच्या ह्याच्यानी. एकदम काय चांगलं असं काही जमत नाही. तर हे झाला तो. छान केलं असं, म्हणजे साहित्य जितकं आहे ना आपल्याकडे त्याच्या ह्याच्याने ते सगळं केलेलं आहे असं. हां ए चला घरात वा, शेरू वा. तो फिरतो त्याला जरा. नाही नाही, वाघ्याला दम देते, वाघ्याला. बागेत घेऊन फिरतोय त्याला, तो बाहेर गेला होता आता शिव. हा हे बघा, गरम पाणी घेतलंय, त्यात मी आता मीठ आणि खायचा सोडा घालते. काम करून करून उभं राहून राहून की नाही पाय जाम दुखत आहेत, त्याच्यामुळे हा घरगुती उपाय म्हणजे औषध खाण्यापेक्षा हे चांगलं. हे पाणी जास्त गरम आहे. हा असं जरा गरम पाहिजे पाणी, त्याच्यामुळे हे बघा जास्त गरम आहे. थोडंसं पाणी जरा मिक्स करावं लागेल, टाकते जरासं. जाम गरम आहे पाणी, पाय माझे भाजून निघतील म्हणून. अजून टाकू? हां अजून एक मग दे. नाही 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 नाही, बस झालं, इतकी सेवा बस झाली. बघा 2 मग पाणी दिलं नवऱ्याने माझ्या. ते पण बोलतात अजून काय सेवा करू काय, आणि आपण दिवसभर सेवा करून करून थकतो यांच्या मागे, त्याचं काय नाही. हां आणि असे पाय दुखतात मग. नाही खूप पाय दुखतात माझे, आणि पाय दुखायला लागले ना का मग ते कंबर दुखायला लागते. त्याच्यामुळे जरा हा घरगुती उपाय केला ना की बरं वाटतं. ते डॉक्टरचं औषध नको बाबा, मला ते औषधं आवडत नाही डॉक्टरची खायला. त्याच्यामुळे असं जरा रिलॅक्समध्ये 15 ते 20 मिनटं तर बसणार मी ह्याच्यामध्ये. तोपर्यंत आपलं बसल्या बसल्या मोबाईलचं काम पण होतं. पाय ठेवले, बसलीस कुठे? पायच मी पायाचीच वार्ता करते. पाय ठेवले, बरं वाटतं जरा, बा शेक भेटतो ना पायांना. पाऊस आहे पण असं वारा बा आता यायला सुरुवात झाली ना. गरमी आहे बापरे काय. आपल्याला आता ते 4 महिने थंडीमध्ये राहायची सवय झाली ना, याचा सुरुवातीचं गरम होणार ते सोसवणार नाही आपल्याला, असं आहे ते. नवरी नटली. जरा ना शेरूला जरा डोक्यावरती घड्या ठेवते. आबा आला, दुसरा आला. वाघ्या ये. कधी आजारी पडलेला नाही तो. हे दोघं जरा लहानाचे एवढे मोठे झाले पण कधी आजारी नाही. ताप पण पहिल्यांदाच आलाय ना. ताप मागे काय एकदा गोळी वगैरे दिल्या होत्या आपण, ते बरं. नाही ताप नाही आलेला कधीच नाही, हे पहिल्यांदाच. चल तू त्रास नको देव, तू त्रास नको देव. त्यांना असं वाटत इकडे वाघ्या इथे गाई कर, जा ती गाई कर. त्यांना असं वाटतं आई काय करते काय नाही. सगळे घरगुती उपाय आमचे चालू आहेत. डॉक्टरांचा फोन काही लागतच नाही, पण आहे आता जरा व्यवस्थित आहे ना. आता थोडस जरा झालंय. सकाळी चालत बिलत पण नव्हतं, आता चालतोय बी. हा आहे व्यवस्थित. पाय खूप असं एकदम हे झालं होतं, आता आहे व्यवस्थित आहे जरा. इथे बस तू. 1-2 दिवस जरा खिचडी बनवली होती मी याच्यासाठी. खिचडी पण त्याने खाल्ला नाही, दही खाल्ला सकाळी. तर आता दही थांब ना बेटा, जरा 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 डोक्यावरती जरा दहीच दे. दही लावलं मी आता परत रात्रीसाठी. काय झालं? काय झालं? आता मी पण आहे. आता मी पण आहे. जंगलात जायचंय. समोरचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय की नाही, मस्त वाटतं ना. थांबा जरा अजून दाखवत्या. वर आभाळ बघा. आता काही वेळाने ना अजून वेगवेगळे रंग, छान असे मस्त मस्त असे रंग की नाही येतात. तर ही धुरी रोजच्या रोज केली जाते. आता सध्या ते आपण बघा रान काढतोय ना, त्याचं तर आम्ही पेटवतो म्हणजे बरं पडतं. मग बाहेर पण मच्छर नसते आणि घरात पण धूर जातो. कुणालचं आपलं बघा काम चालू आहे, बसलाय तिथे. आता शेरूचं तुम्हाला थोडंसं सांगते. आहे आता व्यवस्थित आहे शेरू. जे काही घरगुती उपाय केले ना त्याच्यामुळे खूप असा फरक पडलेला आहे. आता तिथं होता तो, आता गेलाय मागच्या पडवीमध्ये गेलाय तो. मग अशी काहीतरी 4-4:30च्या दरम्यान ना डॉक्टरांना फोन लागला, आणि म्हणजे सकाळपासून फोन आम्ही लावतोय पण फोनच त्यांचा लागत नव्हता, रेंजच नाही. कारण ते डॉक्टर की नाही इथे आहेच नाहीत, ते गेलेत पुण्याला. आणि म्हणजे आता आठवडाभर तरी ते येणार नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की असं असं आहे, आणि बोलता बोलता त्यांचा फोनसुद्धा कट झाला कारण रेंज प्रॉब्लेम. आणि पुन्हा मी ट्राय करत होते पण फोन लागतच नव्हता. पण खूप त्याला फरक पडलेला आहे शेरूला. आणि आता मगाशी त्याला सूप वगैरे दिलं होतं ना कुणालच्या बाबांनी, तो प्यायला आहे. तो औषधं पण दिलं होतं ते पण त्यांनी खाल्लं, आणि आता आहे व्यवस्थित. तुम्हाला मी दाखवते. तो आता आलाय बाहेर. तो बघा आलाय ना.
हां कुणालच्या बाबांच्या बाजूलाच उभा आहे. थोडीशी काळजी जरा कमी झाली ना तर आम्हाला ना सकाळपासून इतकी काळजी वाटत होती आणि त्यात परत डॉक्टर त्यांचा फोन लागत नव्हता त्याच्यामुळे थोडंफार त्यांच्याशी बोलणं झालं. पण तरी पण एकदा मी ट्राय करणार आहे त्यांचा फोन रात्री म्हटलं लावून बघीन. काही औषधं वगैरे त्यांनी सांगितलं जर व्हॉट्सअपला ते कसे पाठवू शकतात ना आणि मग आणता येतील मग औषधं जाऊन मार्केटमध्ये. पण आहे खूप फरक पडलेला आहे. अहो तुम्हाला काय सांगू आज आम्ही काही जेवण पण नाही केलेलं आहे. सकाळी नाश्ता केला आणि दुपारी जेवण पण काहीच नाही फक्त खिचडी बनवलेली आहे. खिचडी खाल्ली ते बघा चिडवतात इतकं सगळं होतं. खिचडी केली थोडेसे पापड वगैरे असे फ्राय केले बस तेवढं बाकी असं काय बनवलंच नाही आहे. आम्ही आज पुरा दिवस आम्ही तिघं पण त्याच्याच मागे होतो असं सगळं आहे. तर आहे आता व्यवस्थित आहे होईल तो लवकरच बरा होईल. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. ज्या काही थोड्याशा गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडतील अशा अपेक्षा करते. आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. शॉर्ट व्हिडिओ रोज आपले 10 वाजता येतात ते सुद्धा सगळ्यांनी बघा. रोज 10 वाजता मी व्हिडिओ टाकते तर नक्की जाऊन बघा तुम्ही चॅनलवरती. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.